रात्री खूप थकवा झाल्यामुळे सविताताई अजूनही उठल्या नव्हत्या. इतक्यात पूनम धडधड करत त्यांच्या खोलीत शिरली. तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता. तुला अजिबात लाज वाटत नाही का? इतक्या नीच पातळीवर कसं चालायचं असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पूनम म्हणाली. हे ऐकून सविताताई थोड्या वेळ स्तब्ध राहिल्या. त्या आश्चर्याने तिच्याकडे पाहतच होत्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, पूनम, मी काय केलंय असं की तू मला एवढं बोलतेस? पूनमने हात कमरेवर ठेवले आणि कडवट आवाजात म्हणाली, आई, मला सकाळी सकाळी भांडायला काहीच हरकत नाही, पण मी सरळ सरळ बोलते. मला गुंडाळून बोलायलाच जमत नाही. ती एकदा विचारते, तुम्ही रात्री स्वयंपाकघरात गेल्या होत्या ना? सविताताईंनी मान हलवली. हो, मला तहान लागली होती, पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी प्यायला गेले होते. हे ऐकून पूनम एकदम ओरडायला सुरुवात केली. गौरव, पटकन बघ जरा तुझ्या आईची करामत. रेवा, तू पण ये इथे. सविताताई घाबरल्या. आवाज थरथरत म्हणाल्या, पूनम, मी असं काय केलंय की तू सर्वांनाच बोलवत आहेस? पूनमने डोळे मोठे करून संतापून उत्तर दिलं, सगळे येऊ द्या, मग समजावून सांगते तुम्हाला. तिचा गोंधळ ऐकून गौरव, रेवा आणि तिचा नवरा विजय लगेच खोलीत आले. गौरव चिडून म्हणाला, सकाळी सकाळी हा काय तमाशा आहे? विजय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, वहिनी, आईच्या खोलीत सगळ्यांना का बोलवलंय? पूनम संतापून म्हणाल, मी फक्त एवढंच विचारते, तुमची आई मध्यरात्री लपून छपून स्वयंपाकघरात काय करत होती? सविताताई अजूनही शांतपणे म्हणाल्या, लपून छपून काहीच नव्हतं, मला तहान लागली होती म्हणूनच फक्त पाणी घेऊन येत होते. पूनम उपरोधाने हसत म्हणाली, पाणी घ्यायला गेला होता की फक्त उगाचच डोकवायला? गौरवने कपाळावर हात ठेवून पूनमला समजावण्याचा प्रयत्न केला. पूनम, ती फक्त पाणी घ्यायला गेली होती, इतका गोंधळ का करतेस? पण पूनम काही ऐकायला तयार नव्हती. ती अजून रागाने म्हणाली, पाणी घ्यायला गेली असती मग स्वयंपाकघरात साफसफाई का करत होत्या? रेवाने लगेच पूनमला दुजोरा दिला. बरोबर आहे वहिनी, आईला रात्रीची भांडी घासायची काय गरज? आतापर्यंत शांत असलेला विजय चिडून म्हणाला, अगं वहिनी, यासाठी एवढा का राग? आईने थोडी भांडी घासली तर काय झालं? पण पूनम लगेच जोरात म्हणाली, तुम्हाला माहित नाही भाऊजी, मी माझे 5,000 रुपये स्वयंपाकघरात ठेवले होते, पण ते चोरी झालेत. जर पैसेच हवे असते तर मला थेट सांगायचं ना, पण या वयात चोरी करणं शोभतं का? पूनमच्या या आरोपांनी सगळं वातावरण एकदम ताणलं. घरात लहान मुलं आहेत, ते काय शिकतील यातून? खरंच आई, तुमचं असं वागणं पाहून मी आता थकली आहे. असं म्हणत तिने साडीचा पदर खांद्यावर जोरात फेकला आणि खोलीतून बाहेर पडली. जाताना रागाने सासूबाईंना एक तोंडवर डोळा उघडून पाहिलं. सविताताईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ओठ थरथरले आणि म्हणाले, सुनबाई, इतका मोठा आरोप करण्याआधी एकदा तरी विचार केला असता. मी पैसे का घेईल? मला पैशांचं काय करायचंय? तर मी एकही पैसा घेतला नाही. गौरव, जो आजपर्यंत शांत होता, तो अचानक चिडून म्हणाला, आई, जर तू खरंच पैसे घेतले असतील तर स्पष्ट सांग ना. सकाळ सकाळ असा तमाशा का करत आहेस? मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकून सविताताईंच्या काळजाला जणू भेकच पडली. ज्या मुलाला त्यांनी मोठं केलं, त्याच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, तोच मुलगा आज स्वतःच्या आईवर चोरीचा आरोप करत होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड ओघ वाहू लागला. त्यानंतर त्यांनी आज लावलेली नजर आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजे विजयकडे वळवली. कदाचित तो तरी माझ्याकडून काहीतरी बोललं जाईल, पण विजय मात्र गप्पच होता. त्याच्या डोळ्यात ना प्रेम दिसत होतं ना सहानुभूती. त्या वेळेपासून पूनमने खोल श्वास घेतला आणि थोडं उपासक म्हणाली, सासूबाई, आता अश्रू ओघून काहीच उपयोग नाही. खरं तर पैसे तुम्हीच घेतलेत. ह्या घरात तुम्हाला काही कमी नाही. खाणं पिणं राहणं तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत, तरी तुमचा लोभ संपत नाही. विजयने मान हलवून गंभीरपणे म्हटलं, आई, हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतंय. तुझ्याकडून कधीच अशी अपेक्षाही नव्हती. आता खरं काय आहे ते स्पष्ट सांग. हे ऐकून सविताताईंचं हृदय फाटलं. थरथरत्या हातांनी त्यांनी साडीचा पदर सरळ केला आणि गैवरलेल्या स्वरात म्हणाला, बाळा, तूही असंच समजतोय की मीच पैसे घेतलेत? विजय काही क्षण त्यांच्या डोळ्यात पाहत राहिला आणि मग नजर दुसरीकडे वळवली. आई, जर तू नाही पैसे घेतले तर ते गेले कुठं? घरात बाहेरचं कोणी येत नाही. हे शब्द ऐकताच सविताताईंचं डोकं गरगरू लागलं. ज्या घरात अख्खं आयुष्य घालवलं, तिथलेच लोक आज त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्या हळूहळू पलंगावर बसल्या आणि खिन्नपणे म्हणाल्या,
जर तुम्हा सर्वांना वाटतंय की मीच चोरी केली तर ठीक आहे, आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्न करणार नाही, असं म्हणत पूनमने नाक मुरडत टोचून बोलली. बघा, चोरी उघडकीस येताच बोलणं थांबलं. आता बस, आम्हाला अजून काम आहे. एवढं बोलून ती पाय आपटत खोलीतून गेली. बाकी सगळ्यांनी एक एक करत आपल्या खोल्यांचा रस्ता धरला आणि सविताताई तिथेच बसून राहिल्या, एकटी शांत. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू उशीच्या कपड्यात मुरडत गेले. ओसाड कोरडं मन आतून हलत होतं. एकच प्रश्न सतत मनात गुंजत होता, खरंच आता ह्या जगात कोणीच माझं उरलं नाही का? हळूहळू त्यांचं मन मागच्या काळात शिरू लागलं. ते दिवस आठवू लागले जेव्हा हे घर हास्याने भरलेलं असायचं. त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि त्यांच्या नवऱ्याने शामरावांनी दरवाजातून हसत विचारलं होतं, सविता, अजून किती वेळ लागणार आहे? लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे. आणि आपणच नसलो तर त्या हसल्या होत्या आणि साडीचा पदर सावरत म्हणाल्या, अहो, मी मुलाची आई आहे, नीट तयार व्हायला हवं ना. त्या दिवशी संपूर्ण घर आनंदात न्हालं होतं. मोठा मुलगा गौरवचा विवाह होता. सविताताईंनी पूनमसाठी, नववधूसाठी खूप तयारी केली होती. प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घेतली होती. तिला काही त्रास होऊ नये म्हणून पूनम जेव्हा नवरी म्हणून घरात आली तेव्हा सविताताईंनी तिला प्रेमाने मिठी मारून सांगितलं होतं, बाळा, आजपासून हे घर तुझं आहे. काहीही हवं ते संकोच करू नकोस, मन मोकळेपणाने सांग. पण आज तीच पूनम त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती. त्यांच्या स्वतःच्या मुलांना त्यांच्या अश्रूतही काही सत्य दिसत नव्हतं. त्या आठवणींचा ओघ इतका खोल झाला होता की सविताताईंच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. मनातल्या मनात त्या स्वतःशी म्हणायच्या, कदाचित आज तुम्ही हसतात तर लोकात परक झाल्याची भावना एवढीच बोलली नसती. सविताताई अजूनही त्या विचारांच्या दुनियेत होत्या. तेवढ्यात अचानक दाराशी काही हालचाल झाली आणि त्यांची नजर गेली तर लहान सून खोलीत आली होती. काही नाही बोलता तिने टेबलावर चहाचा कप ठेवला आणि शांतपणे निघून गेली. सविताताईंच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी दाटून आल्या. ते दिवस आठवले जेव्हा त्यांच्या पतीसोबत सकाळचा चहा घेण्याची वेगळीच गोडी होती. ते नेहमी हसत म्हणत, सविता, जोपर्यंत तू माझ्या बरोबर बसून चहा घेत नाहीस तोवर मला चहाचा आस्वाद लागतच नाही. पण आज एकट्या बसलेल्या सविताताईंना तो चहाचा घोट सुद्धा विषयासारखा वाटत होता. सकाळ गेली, दुपार उलटली, आता संध्याकाळ जवळ येत होती. पण आज दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. पोटात एक वेगळं रिकामपण जाणवत होतं. थोडा कुमकुवतपणा देखील वाटू लागला होता. त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण घरात कोणीच नव्हतं आणि विचारणंही कोणी नव्हतं. आई जेवलात का? मुलगा आणि सून आपल्या कामात मग्न होते. सविताताई हळू पलंगावरून उठली आणि भिंतीवर लटकवलेली त्यांची छोटीशी पिशवी अलगद घेतली. तीच पिशवी जिथे त्यांनी काही काळी थोडीफार चिल्लर साठवून ठेवली होती. पिशवी घट्ट धरून त्या मेन दरवाजाकडे वळाल्या. दरवाजातून बाहेर पाय टाकणार त्यावेळी मोठ्या सुनेचा आवाज आला, आई, कुठे चाललात? सविताताई क्षणभर थांबून हळूच म्हणाली, थोडंसं बाहेर जात आहे. सून खळवळून म्हणाली, बाहेर जाऊन काय करणार? 4 बायकांमध्ये तुमच्या दुःखाच्या गोष्टी करायला निघालात का? हे कटू वाक्य ऐकून सविताताई आतून खोलवर तुटून गेल्या. त्या उदास आवाजात म्हणाल्या, नाही ग सुनबाई, फक्त तोंड चालून येते, फक्त थोडंसं चालून येते. पूनमने तोंड वाकडं करत टोमणा मारला, पण फार दूर जाऊ नकोस, घरातलं काम कोण करणार? सविताताई काहीच बोलल्या नाही. डोळ्यातलं पाणी तरळलं. जड पावलांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या चालण्यात आधीचा उत्साह नव्हता, पण मनात एक विचार होता, आता एका आईला भाकरी मागावी लागेल. पिशवी घट्ट धरत त्या पुढे थोडं चालल्या तेव्हा त्यांना वडापाव विकणारा दिसला. भूक खूप लागली होती म्हणून मनात विचार आला, एक वडापाव खाऊया. त्यांनी विचारलं, बाळा, वडापाव कितीचा आहे? तो म्हणाला, काकू, 25 रुपये फक्त. सविताताई मनात म्हणाल्या, माझ्याकडे फक्त 20 रुपये आहे. त्या हळूच म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे 5 रुपये कमी आहेत. तो तरुण त्यांची परिस्थिती समजावून म्हणाला, ठीक आहे काकू, 20 रुपये द्या. क्षणात सविताताईंच्या डोळ्यात आशेचा नवा किरण चमकला. त्यांनी पिशवीतून 20 रुपये काढले आणि दिले. गरम गरम वडापावचा सुगंध येताच त्यांची भूक आणखी वाढली. हातात वडापाव घेऊन पहिला घास घेतला आणि त्या एका क्षणी त्यांचा सगळा भूतकाळ जागा झाला. आई, लवकर दे ना, खूप भूक लागलीये. छोटा विजय ओरडत होता. त्या घरी प्रेमाने वडापाव बनवायचा. 2 मुलं खुश होऊन खात असत. पती हसत म्हणायचा, आज तर फक्त वासनेनेच पोट भरलं. ते हसत म्हणायचे, अहो, फक्त वासाने नाही, पटकन गरम गरम खा. आणि आजच तीच आई आपल्या घराच्या गल्लीच्या एका कोपऱ्यावर उभी राहून थोडासा चिल्लरातून वडापाव खात होती.
स्वतःचं घर असून सुद्धा तिला 2 घास नशिबात नव्हते. जसा तिने पहिला घास घेतला तसा तिला गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. कारण तो वडापाव तिच्यासाठी फक्त खाण्याची गोष्ट नसता तर तो त्यांच्या आयुष्यातला हरवलेल्या क्षणांचा, निघून गेलेल्या आनंदाचा आणि विसरलेल्या प्रेमाचा हळुवार स्पर्श होता. त्यावेळी तो वडापाव विक्रेता त्यांच्याकडे पाहिला आणि त्याला जाणवलं की त्या वृद्ध आईच्या डोळ्यात पाणी आहे. तो हसून हळूभर फुटलं आणि प्रेमाने म्हणाला, काकू अजून हवंय का? पैशांची काळजी करू नका. सविताताईंनी थरथरत्या हाताने पदराने डोळे पुसले आणि हळूच म्हणाल्या, नको रे बाळा, खूप झालं. देव तुला सुखी ठेव. वडापाव संपल्यावर त्यांनी डोळे मिटले आणि देवाचं नाव घेतलं. शांतपणे पुढे चालू लागला. पण काही पावलं चालल्यावर त्याचे पाय लपटले आणि त्या रस्त्याच्या कडेला बसून राहिल्या. पोट थोडा वेळ भरलं, पण मनातला राग कोण भरून काढणार? कसं तरी स्वतःला सावरून ती उठली. पाय अजूनही डगमगत होते, पण मनात कुठेतरी एक शांतता उरली होती. कदाचित पोटात अन्न गेल्यामुळे किंवा त्या अनोळखी वडापाववाल्याच्या माणुसकीच्या नजरेमुळे ती नजर न विचारता सगळं विसरून गेली होती. आता सविताचे पाऊल नकळत देवळाच्या दिशेने वळले. देवाचं दर्शन घ्यायचं नव्हतं, तर काही क्षण निशब्द शांततेत स्वतःला विसावायचं होतं. तेच ते ठिकाण होतं जिथे कोणी टोमणे मारत नाही, कोणी म्हणत नाही की तू ओझं झालीयस. देवळात गेल्यावर त्या एका कोपऱ्यात बसल्या. समोरची देवाची मूर्ती, डोळ्यात पाणी, मनात मात्र एकच प्रश्न घर करून होता. देवा, मी तर नेहमी सगळ्यांचं भलं केलं, मग आज माझ्याच घरी मीच का परकी वाटते? ओठ हलवत होते, पण उत्तर कोणीही दिलं नाही. देव देखील शांत होता. काही वेळाने त्यांनी आपल्या पिशवीतून एक लहानशी जपमाळ काढली. तीच माळ जी त्यांचा पती शामरावांनी दिली होती. जेव्हा त्या चिंतेत असायच्या तेव्हा हीच माळ त्यांच्या हातात असायची आणि मनाला शांती मिळायची. आजही त्या आपल्या धुंदीत माळ फिरवत जप करत होत्या. तसं हळूवार आवाज कानावर आला, काकू तुम्ही इथे एकटेच आहात? बस आली की थोडे घाबरले आणि पाहिलं, एक तरुण त्यांच्या समोर उभा होता. डोळ्यात प्रेम आणि चेहऱ्यावर नम्रता होती. सविताताई काही क्षण त्याच्याकडे वळून पाहिलं. हळू आवाजात विचारलं, बाळा तू मला ओळखतोस का? तो हसला आणि त्यांच्या शेजारी बसून म्हणाला, काकू या गल्लीत कोण नाही जो तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही तर रोज देवळात येता, पण आज अशा अवस्थेत पाहिलं. मन अस्वस्थ झालं. तुम्ही ठीक आहात ना? हो, आणि माझं नाव अजय आहे. सविताताईंच्या डोळ्यांतून अचानक पाणी आलं. इतक्या वर्षांनी कोणीतरी त्यांच्या स्थितीबद्दल विचारलं होतं. तो म्हणाला, काकू काही खाल्लंय का? उत्तर न देता फक्त थोडंसं हसून नकारार्थी मान हलवली. जणू काहीतरी लपवायचं होतं, पण अजयने त्या शांततेचा अर्थही काढून घेतला होता. त्याने सहजपणे एक लाडू काढून त्यांच्या हातात ठेवला. हे घ्या काकू, प्रसाद आहे. देवाच्या प्रसादाला कधीही नाही म्हणायचं नाही. सविताताईंनी डोळ्यांतून उमटणारे अश्रू लपवत लाडू उचलला आणि खायला लागली. अजय शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात काळजी नव्हती, तर माणुसकी होती. तो हळू आवाजात म्हणाला, काकू तुम्हाला चालेल तर माझ्याबरोबर घरी चला ना. माझी आई या जगात नाही, पण माझी बायको आहे. तुला पाहून खूप आनंद झाला. सविताताईंनी त्याच्या डोळ्यात बघितलं. एवढी गोडी, एवढा आपलं नातं. कित्येक वर्षानंतर कोणी असं आपलं होतं. पण त्या काही बोलक्या नाहीत. मनात प्रश्नांची गर्दी होती. मी दुसऱ्याकडे जावं का? पण माझ्या स्वतःच्या मुलांना माझी गरज नाही का? पण आता ह्या वयात कोणावर ओझही होणं योग्य नाही, असं विचार करून त्या थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, बाळा तुझी आई खूप नशीबवान होती. तिला तुझ्यासारखा मिळाला. पण मला आता कोणावरही ओझं व्हायचं नाही. देवाने अजून हातपाय चांगले ठेवले आहेत. हे आयुष्य स्वतःच्या ताकदीवर चालवायचं आहे. वर जगेल. अजय त्यांच्या डोळ्यात पाहून गप्प बसला. तो विचार करू लागला, या काकूंच्या मनात किती वेदना दडलेली असतील. तरीही कोणासमोर हात पसरवायचा नाही. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सविताताईंनी आपली पिशवी उचलली आणि देवळाच्या गाभाऱ्यात शिरल्या. त्यांनी देवाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं आणि हळूच फुटफुटल्या, हे देवा, आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त एवढीच प्रार्थना आहे की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ कधीच यायला नकोस. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. हे सगळं पाहून पुजारी पुढे आला आणि काळजी घेऊन म्हणाला, ताई तुम्ही बरे आहात ना? सविताताईंनी डोळे पुसले आणि थोडं हसत म्हणाली, हो मी बरी आहे. कधी कधी जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात आणि मन थोडं जड होतं. पुजारीने प्रसाद देत म्हटलं, ताई रोज देवळात या. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाची सोबत आपल्याला खरी शांती देते.
सविताताईंनी नम्रतेने प्रसाद घेतला आणि हलकसं हसून निघाल्या. तेवढ्यात देवळाच्या दाराशी एक महिला आली आणि त्यांना पाहून थांबली. सविता, ही काय अवस्था झालीये? तुझं घर ठीक आहे ना? सविताताईंनी मागे वळून पाहिलं. ती त्यांची जुनी शेजारीण अनुपा होती. कितीतरी वर्षांनी भेट झाली होती. सविताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली, घर? आता ते घर कुठं राहिलं? फक्त एक छप्पर आहे जिथे राहण्याची परवानगी मिळाली आहे. अनुपमा ताईंनी विश्वास बसला नाही. त्या चकित होऊन म्हणाल्या, सविता, हे काय बोलतेस तू? हे सगळं असं कसं झालं? सविता ताईंना खूप काही बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, पण शब्द तोंडात अडकले होते. काही क्षणांनी त्यांनी हळू आवाजात बोलू लागल्या, काय सांगू अनुपमा, मुलांसाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. आता मीच त्यांच्यासाठी ओझं झाले. सुना उठता बसता खाता पिता टोमणे मारतात आणि फक्त मुलं शांतपणे बघत राहतात. आई खाल्ली, तब्येत कशी आहे असा एकही प्रश्न माझ्या घरी नाही. मी परकी आहे. अनुपमा ताईंना ऐकून धक्का बसला. त्या गहिरेपणाने म्हणाल्या, सविता, तुझी दोन्ही मुलं इतकी प्रेमळ आणि संस्कारी होती, हे तुझी किती काळजी घेत असायचे. अचानक असं काय झालं? सविता ताईंच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. अनुपमा म्हणाल्या, काहीच नाही अचानक होत. श्यामराव गेल्यानंतर हळूहळू बदलायला लागले सगळं. मुलांना आईची गरज कमी वाटायला लागली. मग एक एक दिवस जाणवलं की आता मी फक्त एक ओझं उरले आहे. अनुपमा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळुवारपणे म्हणाल्या, सविता, मी समजत होते की तुझं आयुष्य सुरळीत चाललंय. हे सगळं ऐकून मन सुन्न झालं. तेव्हा सविता ताई थोडं हसत व्यंगाने म्हणाल्या, आता फक्त माझा देवच आहे, तोच मला आधार देतो. जेव्हा मन खूप उदास होतं तेव्हा मी इथे येते. देवाच्या घरात एक तरी समाधान असतं, कोणी टोमणे मारत नाही. अनुपमा ताईंनी सविता ताईचा हात आपल्या हातात घेतला. सविता, जर तुला कधी माझी गरज वाटली तर निसंकोचपणे ये माझ्याकडे. माझं घर नेहमी तुझ्यासाठी उघडं आहे. सविता ताईंनी डोळे झाकत मान हलवली. त्यांना माहित होतं आता कोणाच्या घरी जाऊन राहणं त्यांच्या स्वाभिमानाला पटणार नाही. काही वेळ बोलल्यानंतर सविताताई जड पावलांनी आपल्या घराकडे निघाल्या. घरी पोहोचल्यावर त्या थबकल्या, कारण त्यांच्या खोलीतून मोठे मोठे आवाज येत होते. त्या हळूहळू पुढे सडकल्या आणि खोलीच्या दारापाशी पोहोचल्या. आतले दृश्य पाहून ते पूर्णपणे स्तब्ध झाल्या, कारण त्यांची खोली एकदम अस्ताव्यस्त झाली होती. दोन्ही सुना काहीतरी शोधत होत्या आणि त्यांच्या हालचालींवरून लक्षात येत होतं की काहीतरी खूप महत्वाचं अगदी ठरवून शोधत आहे. सविताताई काही वेळ थांबल्या. मेंदू पूर्णपणे रिकामा झाला होता. काहीच समजत नव्हतं. शब्द अडखळत थरथरत्या आवाजात त्यांनी विचारलं, हे काय चाललंय? काय चाललंय? काय करताय तुम्ही दोघी? तसंच पूनम संतापलेल्या नजरेने त्यांच्याकडे वळाली आणि खळवळून म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात. सरळ सांगा, पैसे कुठे ठेवलेत? हे ऐकून सविताताई थक्क झाल्या. कोणते पैसे? सुनबाई, तेच 15,000 रुपये जे तुम्ही स्वयंपाकघरातून चोरले आहेत. आम्ही सगळं घर उलटापालट केलं पण कुठेच सापडले नाहीत. हे ऐकता सविताताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा चेहरा पटकन फिकट पडला. मी कुठलेही पैसे घेतले नाहीत. त्यांचा आवाज आता जवळजवळ हरवत चालला होता. स्वतःच्या सासूवर असा घाणेरडा आरोप करण्याची अक्कल आहे का तुम्हाला? सासूबाई, हे नाटक आता थांबवा. शांतपणे पैसे काढून टाका, नाहीतर परिणाम गंभीर होतील. आणि लक्षात ठेवा, पुढच्या वेळी म्हणू नकोस की आधी काही सांगितलं नाही. दुसरी सून पुढे सरसावत म्हणाली, खरं सांगायचं तर आता या घरात तुमची गरज काय आहे? सविताताईंचं हृदय थोडंसं दडदडलं. त्या दरवाजाकडे पाहू लागल्या. कदाचित माझा मुलगा येईल, माझं ऐकून काहीतरी बोलेल असं वाटलं, पण घरात कोणालाच त्या वृद्ध आईच्या वेदनांची किंमत समजली नव्हती. कोणी नजरेत घालून विचारलं नाही, आई तुला काय होतंय? पूनम व्यंगाने हसत म्हणाली, असो, बिचारा चेहरा करून काही होणार नाही. सासूबाई पैसे नाही दिले तर या घरात तुमचं राहणं काय कठीण करायचं आम्ही. सविताताईंच्या डोळ्यांतून अचानक अश्रू वाहू लागले. त्या हळू पलंगाजवळ गेल्या. थकलेल्या पावलांनी बसल्या. पूनम संतापाने थरथरत होती. ती काही बोलली नाही, पण अचानक सविताताईच्या हातून तिची पिशवी हिसकावून घेतली आणि म्हणाली, बघूया काय लपवलंय. कदाचित पैसे यातच असतील. सविताताई घाबरल्या. पूनम, त्या पिशवीत काही नाही, फक्त माझ्या काही जुन्या सामान आहे. पण पूनमने त्यांचा एकही शब्द ऐकला नाही. तिने पिशवीची गाठ सोडली आणि सगळं सामान फरशीवर ओतलं. त्यात काही जुने कपडे होते आणि एक फोटोही. पूनमने तो फोटो पाहिला आणि तुच्छतेने हसली.
म्हटलं हद्द झाली, यात काय नाही. जुनं भंगार भरलं होतं. मला वाटलं होतं यात पैसे असतील, पण काय निघालं, भंगारच. ती रागाने त्या सगळ्या वस्तूंना पायाने लाथा मारू लागली. सगळं सामान चारी बाजूंनी उडावलं. सविताताईंच्या डोळ्यांतून पाणी थांबत नव्हतं. त्यांनी थरथरत्या हातांनी फरशीवर पडलेलं सामान उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची नजर त्या फळांकडे गेली जी अनुपमाताईंनी प्रेमाने दिली होती. एक केळ आणि 2 सफरचंद जमिनीवर पडले. त्या फळांकडे पाहून दोघींनी मोठे डोळे झाले. पूनमने खळून विचारलं, तुम्ही म्हणत होता की काही घेतलं नाही, मग हे फळं कुठून आले? झाडावरून तोडून आणलेत का? सविताताई चाचपडत म्हणाली, नाही रे पूनम, ही फळं मी घेतलेली नाही. माझी जुनी मैत्रीण अनुपमा आली होती, तिने दिले आहेत. पण बोलणं पूर्ण होण्याआधीच पूनम ओरडली, का नाही देणार? भीक मागायची वेळ आली का आता ह्या घरात? सविताताईंचं फारसं न बोलता म्हणाल्या, मी तिला नकोच म्हणत होते, पण ती ऐकली नाही, जबरदस्ती दिली. तेव्हा छोटी सून डोळे मोठे वटारून म्हणाली, म्हणजे आता चोरी बरोबर कारणही तयार आहेत. तिने त्या फळांकडे पाहिलं आणि नाक मुरडत म्हणाली, ही सडकी फळं आपल्या काय उपयोगाची? असं म्हणत तिने पायाने जोरात लाथ मारली. ती फळं ओढून दिली. बस आता पुरं झालं. सविताताई अचानक उठल्या. कठोर आवाजात संपूर्ण घरात घुमू लागला, खूप सहन केला मी, पण आता नाही. त्यांचा चेहरा रागाने लालसर झाला होता. पहिल्यांदाच त्यांनी रुद्र अवतार धारण केला होता. त्यांच्या डोळ्यांतून काही वेगळीच आग ज्वाला झळकत होती. हे पाहून दोन्ही सुना चक्रावल्या. एकमेकांकडे पाहून खांदे हलवत जणू काही झालंच नाही असं वागून तेथून निघून गेल्या. सविताताईंनी आपला पती शामराव यांचा फोटो उचलला. तो छातीशी घट्ट धरून थेट पलंगावर पडला. डोळे मिटून स्वतःला सावरत शांत झाल्या. काही वेळाने ते उठल्या आणि जुन्या कपड्यांत काहीतरी शोधत असताना अचानक त्यांच्या हाताला एक चावी लागली. तीच चावी जी शामराव यांनी त्यांना खूप वर्षांपूर्वी दिली होती. सविता, ही चावी नीट जपायची. यामध्ये तुझ्या नावाचा हक्क आहे. शामरावांचा आवाज त्यांच्या कामात घुमू लागला. पाहिलंस ना सविता, माणसांचे स्वभाव काळानुसार बदलतात. आज जे आपल्या डोक्यावर घेतात ते उद्या परके होऊ शकतात, पण तुझा हक्क कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. कधी वाटलं की तुला अपमान सहन करावा लागतोय, कोणीतरी तुला कमी लेखतोय, तर ही चावी वापर. सविताताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. म्हणजे शामराव यांना आधीच सर्व काही जाणवलं होतं. माहित होतं की त्यांच्या मृत्यूनंतर आपलीच मुलं आणि सुना आपल्याशी असं वागतील. त्यांच्या छातीत धडधडू लागलं. त्यांनी ठरवलं, या चावीचं रहस्य काहीही करून उडगळायचं. त्यावेळी त्यांना शामरावांचे शब्द आठवले, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे सविता, ती नीट जपून ठेव आणि कधी गरज भासली तर थेट बँकेत जा. बँक मॅनेजरला ही चावी दाखव, तो तुला सगळं समजावून सांगेल. त्या रात्री त्यांनी फक्त सकाळची वाट पाहत राहिल्या. दीर्घ श्वास घेत त्यांनी डोळे मिटले आणि सकाळची पहिली किरणं खिडकीतून हळू डोकावू लागली. सविताताई उठल्या. आज त्यांना खूप लवकर जाग आली होती. खोलीत नजर फिरवली. काल रात्रीचं सामान तशाच अस्ताव्यस्त होतं, पण त्यांना त्यांची तुसभरही पर्वा नव्हती. आज त्यांना त्यांच्या मनात फक्त एक विचार होता, त्या चावीचं रहस्य शोधायचं. त्यांनी ती चावी पदराला घट्ट बांधली आणि जुनी पिशवी उचलली आणि हळूहळू दाराकडे निघाल्या. दार उघडलं तर समोर पूनम उभी दिसत होती. आई, कुठे चालत? सविताताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं, देवळात जातीये. पूनमने त्यांना वर खाली पाहिलं आणि टोमणा मारत म्हणाली, मला वाटतंय तुम्ही देवळात जात नाहीयेत, कुठेतरी दुसरीकडे जात आहात. काय माहिती आता कोणतं नवीन नाटक करणार आहात. सविताताई काहीच बोलल्या नाहीत. फक्त हलकं हसू चेहऱ्यावर घेऊन त्या पुढे निघाल्या. बँकेत पोहोचल्यावर सविताताईंनी मॅनेजर पॅसेजमध्ये जाऊन चावी दाखवत म्हणाल्या, बाळा, ही चावी माझ्या नवऱ्याने दिली होती. ते म्हणाले होते की बँकेत दाखव. मॅनेजरने चावी नीट पाहिली. काही वेळ स्क्रीनकडे बघत काही तपासलं आणि अचानक उठून आतल्या कॅबिनमध्ये गेल्या. काही मिनिटात तो परत आला. सोबत बँकेतील एक वरिष्ठ अधिकारी होता. त्याने सविताताईंना म्हणाला, काकू, कृपया करून आमच्या सोबत या. सविताताईंचं हृदय धडधडू लागलं. त्या अधिकाऱ्यांसोबत कॅबिनमध्ये गेल्या. खुर्चीवर बसत म्हणाल्या, बाळा, मला काहीच माहिती नाही. मला काहीही समजत नाही. ही चावी नेमकी कुठल्यासाठी आहे? बँक मॅनेजर हसून म्हणाला, काकू, ही चावी काही साधीसुधी नाही. कृपया तुमचं आधार कार्ड दाखवा. ओळख पडताळण्यासाठी करायलाच हवी आहे. बँकेचे नियम खूप काटेकोर असतात. सविताताईंनी त्यांनी थोडं हसत उत्तर दिलं, मला माहित आहे बाळा, म्हणूनच आधार कार्ड सोबत आणलंय. असं म्हणत त्यांनी पिशवीतून आधार कार्ड काढून मॅनेजरकडे दिलं. मॅनेजरने ओळख पडताळणी करून पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलवलं.
तो कर्मचारी सविताताईंना लॉकर रूममध्ये घेऊन गेला. हळू आवाजात म्हणाला, काकू, हे तुमचं लॉकर आहे, तुम्ही तुमच्या चावीने ते उघडू शकता. सविताताईंनी थरथरत्या हाताने लॉकर उघडलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले. त्या लॉकरमध्ये काही दागिने, जमिनीचे व घराचे कागदपत्र आणि एक मोठा लिफाफा होता. सविताताईंनी थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. त्यात एक चिठ्ठी होती, जी शामराव यांनी स्वतःच्या सहीने लिहिली होती. सविता, जर तू ही चिठ्ठी वाचत असशील तर कदाचित मी ह्या जगात नसेल, पण माझी एकच इच्छा होती की तुला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मी माझ्या आयुष्यात जे काही कमावलं ते सगळं तुझ्या नावावर केलं आहे. हा लॉकर तुझ्या सुरक्षितेसाठी आहे. कधीच तुला कोणासमोर हात पसरवण्याची गरज पडू नये. म्हणूनच चिठ्ठी वाचताना सविताताईंच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. शामराव यांनी ज्या शब्दांनी बोललं होतं ते सगळं त्यांना आठवत होतं. त्यावेळेस त्यांच्या मनात एक नवीन आशा जागी झाली. त्यांनी ती चिठ्ठी मनाशी घट्ट धरली आणि एक दीर्घ श्वास घेतला. दुःखाच्या लाटांना थांबवण्याची नव्याने ताकद त्यांना मिळाली होती. तेव्हाच मॅनेजर सौम्य आवाजात म्हणाला, काकू, तुम्हाला हवं असेल तर हे पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो किंवा गरज असेल तर काही रक्कम रोकड स्वरूपात घेऊ शकता. सविताताईंनी शांतपणे उत्तर दिलं, मलाही थोडे पैसे हवेत, उरलेले थेट खात्यात जमा करा. थोड्याच वेळात काही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली आणि उरलेली रक्कम त्यांना हातात मिळाली. कागदपत्र आणि दागिने नीट बँकेत ठेवले. बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना उन्हाचा तिटक जळा लागला. आता कुठे जायचं असं मनात विचार सुरू होता. तेवढ्यात मागून आवाज आला, काकू. त्यांनी मागे पाहिलं. तो अजय होता, जो काही दिवसांपूर्वी देवळात भेटला होता. तो पुढे येत म्हणाला, काकू, तुम्ही इथे? बँकेत काही काम होतं का? सविताताईंनी हलकसं हसत उत्तर दिलं, हो बाळा, एक महत्वाचं काम होतं. आता मी ठरवलंय माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या मार्गाने जगणार आहे. अजयने त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला, पण एकटेपणाची लाटही त्याला जाणवली. तो लगेच म्हणाला, काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला हवं असल्यास माझ्यासोबत माझ्या घरी चला. सविताताई हळू आवाजात म्हणाली, बाळा, आता मला कोणाचाच आधार द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही. मला स्वतःसाठी जगायचं आहे. अजय हसून म्हणाला, आईचं घर हे तिचंच असतं. तुम्हाला जिथं राहायचंय, जेवढं राहायचं असेल तेवढं राहा आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुमचा मार्ग शोधा. फक्त एकदा माझ्यासोबत चला. सविताताईने थोडा विचार केला आणि हसत म्हणाली, ठीक आहे, पण फक्त काही दिवसांसाठी. हो काकू, ठीक आहे, अजय आनंदाने म्हणाला. अजय त्यांना घेऊन घरी गेला. दारात माधवी, अजयची पत्नी, उभी होती. सविताताईंना पाहताच ती त्यांच्या गळ्यात पडली आणि प्रेमाने घरात घेतली. घरात पाऊल टाकताच सविताताईंना वेगळ्या समाधानाची जाणीव झाली. कोणताही टोमणा नव्हता, उपेक्षा नव्हती, अपेक्षा नव्हती. फक्त होतं प्रेम, आदर आणि आपुलकी होती. आपला निर्णय व्यक्त केला, माझ्या संपत्तीचा उपयोग मी अशा लोकांसाठी करणार आहे जे माझ्यासारखे बेघर आणि उपेक्षित आहेत. मी एक वृद्धाश्रम उभं करणार आहे, जिथे वृद्धांना सन्मानाने जगता येईल, आश्रय मिळेल, आपुलकी आणि सुरक्षितता मिळेल. असं जाणून आणि अजून माधवी अभिमानानं त्यांच्याकडे पाहत होती. काकू, हा तर खूप छान विचार आहे, अजून म्हणाली. त्यावेळी सविताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठामपणे म्हणाली, अजू बाळा, उद्या मला एखाद्या चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, एक फक्त ध्येय होतं. त्या सज्ज झाल्या होत्या एका नव्या सकाळासाठी, जिथे त्यांच्या हातात स्वाभिमान आणि सन्मानाची नवी कहाणी लिहिली जाणार होती. दरम्यान गौरव आणि पूनम मात्र अस्वस्थ झाले होते. आई अजूनपर्यंत आलीच नाही, कुठे? गौरव चिंतित म्हणाला. पूनम, काही झालं असेल तर काय करायचं? पूनम थोडी वैतागून म्हणाली, अहो, काही झालं नसेल, कदाचित कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेल्या असतील किंवा रागावतून देवळात बसल्या असतील. त्यावेळी रेवा, जी आतापर्यंत शांत होती, हळू आवाजात म्हणाली, पण आई कधीच असं करत नाही. कधीही उशीर झाला तरी त्या कधीहीच कोणाकडे राहिल्या नाहीत. खरंच काहीतरी गडबड झाली नाही ना? ज्यांना आजपर्यंत सविताताईंची उपस्थिती फारशी जाणवली नव्हती, तेही आता चिंतेने दरवाजाकडे डोळे लावून त्यांची वाट पाहत बसले होते. रात्रभर त्या घरी परतल्या नाहीत. सकाळ होताच गौरव आणि विजय खरोखर चिंतेत पडले. दोघांनाही आजूबाजूच्या गोष्टी जाणवत होत्या. परिसरात चौकशी सुरू झाली, पण कोणालाही त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हती. सविताताईंची असं कोणती मैत्रीण नव्हती जिच्याकडे त्या रात्रभर राहायला गेल्या असतील. रेवाने चिंतेने स्वरात म्हटलं, माझ्या मते आपण पोलिसांकडे तक्रार करायला हवी. अखेर आई कालपासून बेपत्ता झाली आहे. काही अनर्थ तर झाला असेल तर?
पूनम पटकन म्हणाली, अगं काय बोलतेस? पोलिसांकडे जाण्याचा विचार करू नकोस. उलट ते आपल्याला संशयाच्या नजरेने पाहतील, विचारतील की आतापर्यंत तक्रार का नाही केली. गौरवनेही तिच्या बोलण्याला पाठिंबा दिला. हो, बरोबर बोलतेस. आई वृद्ध आहे, कदाचित कुठेतरी रस्ता गमावली असेल, चुकली असेल किंवा एखाद्या नातेवाईकाकडे गेली असेल. तर आधी आपण शोधून पाहूया. सकाळपर्यंत वाट पाहू आणि आई परतली नाही तर मग बघू काय करायचं. दुसऱ्या बाजूला सविताताई त्या दिवशी शांतपणे झोपल्या होत्या. खूप दिवसांनी त्यांनी भरपेट जेवण केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं, असं समाधान जे खूप वर्षांनी त्यांनी अनुभवलं होतं. सकाळी उठून त्या बाहेर आल्या. टेबलावर गरमागरम नाश्ता आणि चहा ठेवला होता. नाश्ता झाल्यावर त्या म्हणाल्या, अजय बाळा, आज मला एखाद्या चांगल्या वकिलाजवळ घेऊन चल. अजय हसत म्हणाला, काकू, मी आधीच एक अनुभवी वकिलाशी बोलून झालं. आपण लगेच त्याच्याकडे जाऊया असं ठरलं. सविताताईंनी मान हलवली आणि दोघं वकिलांच्या ऑफिसकडे निघाले. वकिलांनी त्यांचं सगळं बोलणं नीट ऐकलं आणि गंभीर आवाजात विचारलं, काकू, तुम्ही जे निर्णय घेताय त्याबाबत नीट विचार केलाय ना? सविताताईंनी निर्धाराने उत्तर दिलं, हो. डोळ्यात कुठलाही संकोच न होता, हो वकील साहेब, मला माझ्या मुलांना माझ्या संपत्तीतून बेदखल करायचे. फक्त कायदेशीर कागदपत्र नाही तर याबाबत जाहिरात वर्तमानपत्रातही द्यायची आहे. जगाला सांगायचे की माझ्या मुलांना आता माझ्याशी आणि माझ्या संपत्तीशी काहीही संबंध उरलेला नाही. अजय हे ऐकून पूर्ण थक्क झाला. तो पटकन म्हणाला, काकू, तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलताय, खरंच हेच हवंय तुम्हाला? सविताताईंच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर धाडसाचे होते. ती शांतपणे म्हणाली, स्वतःच्या घरात 2 वेळचं जेवणही नशिबात नव्हतं. अशा मायेच्या बंधामध्ये आता अडकायचं नाही मला. आता फक्त एक नवं आयुष्य सुरू करायचं आहे, जिथं प्रेम आहे, सन्मान आहे, पण अपमान आणि लोभ नाही. वकिलाने हातात पेन घेत म्हणाला, ठीक आहे काकू, मी आत्ताच कायदेशीर कागदपत्र तयार करतो आणि जाहिरात छापण्याची प्रक्रिया सुरू करतो. सगळे कागद तयार झाले की वकील म्हणाला, काकू, इथे सही करा. एकदा सही झाली की कायद्याने तुमच्या मुलांच्या संपत्तीवर कुठलाही हक्क राहणार नाही. सविताताईंनी त्या कागदांवर एक नजर टाकली आणि अनेक वर्षांचा त्रास, अपमान आणि एकटेपणाची वेदना त्यांच्या डोळ्यात दाटून आली होती. पण यावेळी त्यांचे हातपाय थरथरत नव्हते. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी त्या कागदांवर सही केली. अजय आणि माधवी भारावून गेले होते. वकिलाने कागद व्यवस्थित करून ठेवले आणि म्हणाला, काकू, आता तुम्ही निश्चिंत राहा. उद्या सकाळी ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुमच्या मुलांशी तुमचा कायदेशीर काही संबंध राहणार नाही. असं वकिलांच्या कार्यालयाच्या दारातून बाहेर पडताच सविताताईंनी स्वतःशी ठरवलं, आता लोक मला माझ्या वेदना नव्हे तर माझ्या निर्णयांमुळे ओळखतील. आणि त्या निर्णयांपैकी पहिला होता मुलांना त्यांची जागा दाखवणं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सौम्य उन्हात सविताताई हातात एक कागद घेऊन उभ्या होत्या. त्याचा एक कोपरा थोडा दुमडलेला होता. त्यांच्या डोळ्यात अतिशय दुःख नव्हतं, पण एक ठाम निश्चयात्मक प्रकाश झळकत होता. एका आईच्या आत्मसन्मानासाठी सविताताई अजयसोबत त्याच घरासमोर उभी होती. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि दारावर ठामपणे ठोकलं. दार उघडलं. समोर पूनम आणि रेवा उभा होता. सविताताईंना पाहताच त्या थक्क होऊन म्हणाल्या, आई, तुम्ही कुठे होतात? 2 दिवस झाले, काहीच बातमी नाही. त्यावेळी मागून गौरव आणि विजयी आले. ते दोघे आश्चर्यचकित झाले. गौरव संतापून म्हणाला, आई, तुला लाज वाटायला हवी. असं कोणाच्याही घरी राहायला जातेस? सविताताईंच्या चेहऱ्यावर हलकी स्मित हास्य उमटलं. त्या शांतपणे पुढे सरकत म्हणाल्या, ही बातमी वाचा. असं म्हणत त्यांनी वर्तमानपत्र दाखवलं. पत्र त्यांच्या हातात दिलं. मुलांनी घाईघाईने बातमी वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी सविता माझ्या 2 मुलांशी आणि सुनांशी सर्व नातं तोडत आहे. ते आता माझी मुलं म्हणायलाच लायकीचे राहिले नाहीत. माझी संपत्ती, माझं घर, माझं सगळं फक्त माझ्याच नावावर आहे आणि कायद्यानुसार मी ठरवते की माझ्या मृत्यूनंतर त्यांना यावर कोणताही हक्क मिळणार नाही. जे लोक मला माझ्याच घरात राहू देत नाही त्यांचा माझ्या संपत्तीवर अजिबात अधिकार नाही. हे शब्द वाचताच घरभर शांतता पसरली. वातावरण जणू गोठून गेलं. गौरव थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, हे काय केलं आहे? सविताताईचा चेहरा आता कठोर होऊन गेला होता. तो ताहट उभा राहून रागाने म्हणाला, आई, म्हणायला अधिकार तुम्ही गमावलाय. जेव्हा मी रडत होते, तेव्हा तडफडत होते, तेव्हा कोणी माझ्या पाठीशी
उभं राहिलं नाही, कोणी एकदाही माझ्या पाठीत उभं राहिलं नाही. ह्या सगळ्यांनी मला रोज अपमानित केलं आणि तू डोळे झाकून बसलीस. आज मीच तुम्हा सगळ्यांना या घरातून हाकलवून टाकणार आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ गयावया करत म्हणाले, आई माफ करा आम्हाला, असं करू नको. पण इतक्यात पूनमने संतापून उचमळून विचारलं, कोण काढणार आम्हाला या घरातून बाहेर? हे घर आपलं आहे. सविता ताईंनी क्षणभर थांबायचं नाही म्हणून तिच्या गालावर जोरात चापट दिली आणि ओरडून म्हणाली, हे घर फक्त आणि फक्त माझं आहे. मी ठरवलं की या घरात तुमचं काही स्थान नाही. हे सगळं ऐकून चेहरे बुडबुडले. विजय थोडा अडकून म्हणाला, आई माफ करा, आम्ही खूप चूक केली, पण आता उशीर झाला होता. सविता ताईंनी ठाम आवाजात उत्तर दिलं, माझा निर्णय अंतिम आहे. आता निघा आणि परत या घरात पाऊलही ठेवायचं नाही. मुलं आणि सुना शर्मेने हरवले चेहरे घेऊन घराबाहेर निघाले. त्यांच्या प्रत्येक पावलात पश्चाताप दिसत होता. सविता ताई त्या संपूर्ण घरात एकटी होती. त्या एकटेपणातही सन्मान होता, मुक्ती होती. त्यांनी लगेच ठरवलं की त्यांच्या घरात एक वृद्धाश्रम सुरू करणार, जिथे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला पोटभर जेवण, प्रेम आणि सन्मान मिळेल. ह्या मोठ्या कामात अजय आणि माधवी यांनी त्यांना पूर्ण साथ दिली. दुसरीकडे त्यांची मुलं आणि सुना आयुष्यभर त्यांच्या कर्माचं फळ भोगत राहिली, कधी ओसाड दारात, कधी दारोदारी मदतीसाठी भटकताना. कारण आज त्यांना त्यांच्या वागण्याची खरी किंमत कळाली होती. एका आईच्या शापासारखी कठोर पण न्यायशील शिक्षा मिळाली होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.